हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक. थँक्यू थँक्यू. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होतोय. आजच्या रजनीतील क गटातील हा दुसरा सामना. निर्दोष स्वतः संघनायक आर्यन ग्रुप कडून बिलॉंग करतोय नॉन स्ट्राईक एंड कडे, तर स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतोय करण बडवी. अतिशय सुरेख पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार येतोय फाईन लेगच्या दिशेनं. आर्यन ग्रुप ब्रँडेड सिक्स. पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. अतिथी कक्षात विराजमान असणाऱ्या मान्यवरांना षटकारानं करणं स्वतःचं खातं आणि संघाचं खातं उघडलं 6 धाव संख्येनिशी. शिवशंभू कलंबुसरे विपक्ष आर्यन चिरले असा सामना आपण पाहतोय. ओरपिच चेंडू होता, आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर या वेळेला व्हाईट लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतो आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील पहिलं षटक शुभम घेऊन आला. उगवता तारा आहे, रायझिंग स्टार आहे आणि या उगवत्या ताऱ्यानं पहिला अस्त्र फेकला षटकार, परंतु त्याच्यानंतर अवांतर 7 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू. हो, आता मात्र कमबॅक केलं शुभमनं. विशिष्ट उंची दिली चेंडूला. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. अतिथी कक्षात बसणारे विराजमान असणारे अतिथी आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं तेवढंच आर्यन ग्रुप म्हणून ही टीम जरी काम करत असेल तरी त्यांच्या टीममध्ये आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपमध्ये असे अनेक क्रिकेटर आहेत ज्या क्रिकेटरना चालना देण्यासाठी त्यांच्या स्किलला मोठमोठ्या स्पर्धा भरविल्या जात आहेत. आणि बस स्वीप अटॅम्प करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. असफल ठरला जातोय. 0 धावसंख्येची मोहर लागली जातोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, त्यातील 1 अवांतर 3 निर्णायक. 6 धावसंख्या झाल्यात आणि 1 अवांतर 7 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षक रोहन असावा मला वाटतोय शिवशंभू कलमुसरे टीम कडून. रोहित. वैयक्तिक पहिलं षटक आहे. उशिरानं जॉईन होणाऱ्या प्रेक्षकांना निश्चित सांगू इच्छितोय, इथे मात्र फटका फसला जातोय. काय होणार? ओ, इथे मात्र झेल भूमीला दान झाला. 1 धावसंख्या पलून काढली. करण फसला होता. या ठिकाणी आपण पाहू शकाल फक्त 2 मिनिटाचा सामना थांबविला जाईल. पंच एक सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती इथं होताना दिसतोय आणि या मुख्य अतिथींमधून ज्यांची शुभ उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे, सुशांत पाटील आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2026 चा पर्व तिसरा आणि या तिसऱ्या पर्वातील मुख्य अतिथींचं शुभागमन या ठिकाणी आहे. या अतिथी कक्षातील सन्माननीय पाहुण्यांचं शुभ स्वागत असणार आहे. खरं तर पाहुण्यांची रेलचेल पाहणार आपण. राजेंद्र भगत सर, एवढं प्रेम खरं तर चिरनेरच्या मातीवरती राहिलं अनेक पाहुण्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रातील.
ठिकाणी पाहुण्यांची शुभ उपस्थिती होईल, परंतु तत्पूर्वी आपण जातोय मैदानाकडे. परत एकदा सामना आहे आर्यन ग्रुप चिरले विपक्ष शिवशंभो कळंबुसरे. दोन्ही संघाच्या संघ नायकांमध्ये नाणेफेकीचं कौल झालं आणि ते कौल गेलं होतं शिवशंभो कळंबुसरे संघाकडं. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी पाचारण केलं. आल्या पावली पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार करणनं घेतला, बिरकावला चेंडू फाईन लेगच्या दिशेनं. 6 धावसंख्या आल्या. त्याच्यानंतर दुसरा चेंडू अवांतर, त्याचबरोबर तिसरा निर्धाव, चौथा निर्धाव आणि 5व्या चेंडूवरती 1 धावसंख्या प्राप्त झाली. त्याचबरोबर इशारा आला नगारखान्यातून, मान्यवरांची मांदी आली खरं तर आत्ता या मैदानाकडे होताना दिसणार. महाराष्ट्र अध्यक्ष कैलास दादा म्हात्रे, वेलकम, स्वागत आहे. या ठिकाणी पाहू शकाल कैलास दादांचं स्वागत झालं फटाक्यांच्या आतषबाजीनं. खरं तर ज्यांच्या येण्याची प्रतीक्षा आमच्या संयोजकांना होती, मग राहुल मोकल असेल, श्रेयश म्हात्रे असेल, संकेत म्हात्रे, विक्की घोडके, शुभम मुंबईकर, शुभम म्हात्रे, मनीष मोकल, सारंग म्हात्रे, ऋषी नारंगीकर, जयेश मोकल, श्रेयश कायकर, विवेक आत्नोळकर, आदित्य पाटील, संचित म्हात्रे, सुजल पाटील, महेश निचिंदे, प्रिन्स पुंडेकर, राज ठाकूर, अक्षय भात्रे, सार्थक नारंगीकर आणि स्वराज म्हात्रे यांना. आणि खरं तर ज्यांचं ऋणानुबंध जोडलं गेलं ते सुशांत दादा पाटील, मुख्य आयोजक, ज्यांच्या संकल्पनेतून साकारली गेलेली स्पर्धा आहे. दादांचं आगमन झालं आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल महाराष्ट्र ग्रुप, या ग्रुपचं नेतृत्व करतायत एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, हजरजबाबी नेता आहे आणि सातत्यानं युवकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. इथे उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून एक व्यावसायिक क्षेत्रातील एक तपस्वी, तर दुसरीकडे आय ग्रुप महाराष्ट्र नाव आहे कैलास दादा म्हात्रे आणि त्याचबरोबर समीर पाटील. या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी असणार आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमला संयोजकांकडून तशा प्रकारचा इशारा येतोय. क गटातील आजच्या रजनीतील दुसरा सामना आहे. कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि या स्पर्धेमध्ये चिरले टीम, काल खरं तर रजनीमध्ये चिरनेर यजमान टीमलाही पेनल्टी दिली गेली, आज चिरले टीमला, चिरले आणि चिरनेर या टीमला खरं तर या ठिकाणी पॅनलाइज केलं गेलंय. आता जाऊया परत एकदा मैदानाकडे. निर्दोष ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती आर्यन ग्रुप कंपनीचा कर्णधार कॅप्टन, अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परतावं लागेल जेलच्या स्वरूपात. निर्दोष 0 धावसंख्येवरती बॅक टू पॅव्हेलियन. या नंबरची गाडी ज्यांची आणि 4 सत्यांवरती प्रचंड प्रेम असे आर्यन ग्रुप ऑफ कंपनीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर समीर दादा पाटील आणि तदनंतर कैलास दादा म्हात्रे आपल्याला मुख्य अतिथी कक्षाकडे विराजमान होताना दिसत आहे, ज्यांचा आदरपूर्वक सन्मान एका सत्रानंतर निश्चितच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. व्यावसायिक क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्याचबरोबर संबंध महाराष्ट्रात आई ग्रुप महाराष्ट्र याचं नेतृत्व करणारा सरसेनापती नाव आहे कैलास दादा म्हात्रे.
या ठिकाणी आपण पाहू शकाल चषकांची आरास आहे. 52 कशी सोनं जसं चकचकीत दिसावं तशा प्रकारची चषक आमच्या संयोजकांकडून विजेत्या संघाने दिली जातील. इथे नवीन आलेला इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज नाव आहे अक्षय पाटील. मिस होतोय. षटक संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आर्यन ग्रुप 1 बाद. महाराष्ट्र दुसरं षटक हाताळण्यासाठी शिवशंभू कळंबुचरे टीम कडून नवीन आलेला गोलंदाजी ट्रॅक वरती असणार आहे आकाश पाटील. आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळतोय. आजचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन ग्रुप ऑफ कंपनी यांची टीम 2 करताना दिसतोय शिवशंभू या टीम समोर कळंबुचरेच्या. अनेक मान्यवर व्यावसायिक क्षेत्रातील आहेत. सर्वांच्या स्वागतासाठी अशी रोषणाई फटाक्यांची आतषबाजी आणि स्वागतासाठी असणारा हा एक दैदिप्यमान देखना इव्हेंट्स पाहायला मिळतोय. मान्यवरांना विनंती करेन आपण अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे. गुरमीत सिंग सर वेलकम, आपका स्वागत है इस मंच पे. या वेळेला मात्र ठोकलाय आपल्या बॅट मधून करण मढवी ब्रँडेड षटकार. आतापर्यंत करणच्या जर फलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं मनीष, तर मनीष या ठिकाणी निश्चितच या करणनं पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. दुसऱ्या षटकाची तशी सुरुवात केली. आकाश आला. या आकाशला आल्या पावली पहिल्या चेंडूवरती दिला दणका. स्ट्रेट हिट केला. स्ट्रेट सरळ सीमारेषेच्या बाय स्क्रीनच्या अगदी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या धावपटलावरती 14च्या घरामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला षटक संपलं होतं 1 बाद 8. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. धावसंख्या 1 निशी वाढली जातोय. धावसंख्या गुणपटलावरती करणची 1. 15 धावसंख्या धावपटलावरती आहेत. हॅलो 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 वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक दुसरे षटक. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलं. 1 धावसंख्या पलून काढली. क्षेत्र क्लिअर केलं होतं. 1 धावसंख्या निश्चित धावसंख्या गुणपटलावरती वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती आहे 16च्या घरामध्ये 16. 16 धावसंख्या धावपटलावरती आहे. हो, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. फटका फसलाय. गलीच्या दिशेने असणारा एक क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. करण मडवीचा पकडला झेल. संपला करण मडवीचा खेळ. करण होईल बॅक टू पॅव्हेलियन. गावात 1,10,00,000. पलियेमध्ये महाडमध्ये प्रलय झाला तेव्हा सुद्धा आर्यन ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमानं 40 फीट कंटेनर एवढं धान्य, वेगवेगळे सामाजिक सुप्त उपक्रम या आर्यन ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमानं राबविले जात आहेत. आणि या सर्व एम्प्लॉयना घेऊन आपल्या कंपनीची ग्रोथ खरं तर ज्यांच्या सातत्यानं विचारातून होतोय असे आर्यन ग्रुप ऑफ कंपनीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर नक्ष लॉजिस्टिकचे त्यांचा संघ समोर
सेकंड मॅच खेळताना दिसतोय. अतिथी कक्षामध्ये दिग्गज मान्यवर, या मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळतोय आणि या अशा मांदी आलीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मानी आमच्या संयोजकांच्या वतीनं केला जाईल. एक सत्रानंतर आकाश टू अतिशय सुरेख, लांबी जास्त आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. काय होणार इथं मात्र पाहायचं आहे. कॅच झेल भूमीला दान केला जातोय. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या गुणपटलावरती पाहायला मिळतोय ती 17च्या घरात. शेवटचे 2 चेंडू एक चेंडू आकाशचा. सुशांत दादा पाटील आयोजित बीजेपी उरण तालुका सह खजिनदार यांच्या नेतृत्वात संकल्पनेतून साकारली जाणारी स्पर्धा आहे सुशांत सागर स्मृती चषक 2026. आकाश लास्ट टू गो, शेवटची डिलिव्हरी घेऊन जाणार फलंदाजी मार्कवरती अक्षय. अतिशय सुरेख स्वतः गोलंदाज काय करणार, पकडणार झेल. अक्षय बॅक टू पॅव्हेलियन. अलंकार घरत न्यू बॅट्समन वैभव पाटील आणि प्रयास पाटील, वेलकम, स्वागत आहे. आकाश पाटील टेनिस क्रिकेट मधील ही खरं तर प्रचंड मोठी नावं आहेत आणि या ठिकाणी आपण अतिथी कक्षात आकाश पाटील, वैभव पाटील आणि त्याचबरोबर प्रयास पाटील. प्रयासचा प्रयास राहिलाय खरं तर क्रिकेटमध्ये अजूनही. वैभव वेलकम, स्वागत आहे. आकाश वेलकम. या सर्व खरं तर टेनिस क्रिकेट दूरव ताऱ्यांचं या मंचावरती केलं जातोय सहर्ष स्वागत. परत एकदा तिसरं षटक हाताळण्यासाठी शिवशंभू कलंबुसरे टीम कडून येतोय स्वप्नील पाटील. ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या हातानं राऊंड विकेटनं मारा करताना ऑफस्टिकच्या बाहेर बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 18च्या घरामध्ये. 18च्या घरामध्ये धावसंख्या धावपटलावरती आहे. सांघिक धावसंख्या गुणपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना पाहिला आपण, 58-59 धावसंख्या उभ्या कराव्या लागल्या. परत एकदा उशिरा येणाऱ्या सर्व टीमना सांगितलं जातोय टॉप स्कोर असणारा संघ आजच्या रजनीमध्ये ज्याला पुढची वाटचाल दिली जाणार आहे. नेक्स्ट मॅच मंजित स्पोर्ट्स चिरनेर विपक्ष गावदेवी वरेडी. तर वरेडी आणि त्याचबरोबर चिरनेर दोन्ही संघाच्या नायकांना पहिला कॉल आहे. सत्र संपल्यानंतर लगेचच टॉस केलं जाईल. अप्रतिम खेळ आणि या खेळामधून एक धावसंख्या खर्च करतोय हा स्वतः गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरती असताना स्वतः मात्र चेंडूवरती धावला. एक धावसंख्या दिली. एक धावसंख्या बरोबर 2 षटका आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आहे 3 बाद 19. 19 लॉस ऑफ 3 विकेट्स. या वेळेला निश्चितच पॅडला आदरला गेला, शरीर यष्टीला आदरला गेला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या प्राप्त होतोय. एक धावसंख्येनिशी धावसंख्या 1 निशी वाढली. 2 दशकामध्ये 20 लॉस ऑफ 3 विकेट्स 3 बाद 20. अनेक काही मुख्य मान्यवरांचं आगमन आपल्याला अतिथी कक्षात आहे. पुढचा चेंडू, या चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलेला बॅट मधून प्रशांतच्या बॅट मधील एक खणखणीत चौकार. असे निवडकच तुम्हाला उद्योजक दिसतील जे मोठे झाल्यानंतर सुद्धा स्वतःच्या गावाला विसरत नाहीत. आजही समीर पाटील व्यावसायिक क्षेत्रामध्ये एवढे मोठे असताना आपल्या गावच्या मातीला, गावच्या सण उत्सवाच्या परंपरा असतील त्या सातत्यानं जोपासल्या जात आहेत. आणि प्रत्येक वेळी समाज कार्यासाठी ज्यांचा
सिंहाचा वाटा राहिलाय. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटलावरती, 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती आहे. चौकार आणि या दोन निशी 26च्या घरात. 26. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, चेंडू नाही थांबणार, जाईल सीमा रेषेच्या बाहेर आलेला वन बाउन्स. आर्यन ग्रुप ब्रँडेड चौकार. राऊतला खरं तर हा एन्जॉय फुल आणि त्याचबरोबर इव्हर ग्रीन प्लेयर सातत्यानं आनंद घेताना दिसत असतोय. त्याच्या स्वतःच्या गावच्या कलंबुसरे प्रीमियर लीगमध्ये स्वतः गोलंदाज त्यानं एका खेळाडूला बाद केल्यानंतर त्या खेळाडूला खांद्यावरती घेऊन मैदानाच्या बाहेर आला. असं क्वचितच पाहायला मिळेल मैत्रीपूर्ण संबंध. हे खरं तर शैलेश राऊतकडून आपण सातत्यानं इथे छान डान्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. नवीन आलेला गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय शुभम पाटील. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हात आलतोय. पहिलं षटक घेऊन आला होता करणनं, त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता, परंतु त्याच्यानंतर आता शुभम चौथं षटक सांघिक हात आलतोय. ओ त्रिफलाचित बाद. पहिल्या वेळेला आला षटकार, या वेळेला केलंय कमबॅक आणि इथं मात्र शुभमच्या या चेंडूवरती हा फलंदाज होतोय बाद. ग्रुप ऑफ कंपनी कडून या संघातून आर्यन चिर्ले संघाकडून येतोय. नेक्स्ट बॅट्समन मदळ्या फळीतील इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती येतोय नंदन ठाकूर. अप्रतिम खेळ मैदानावरती पाहायला मिळाला. शुभमनं पहिल्या चेंडूवरती मदळी एष्टी उकडली, फर्निचर उद्ध्वस्त केलं आणि इथे परतावं लागलं ज्या फलंदाजाला. फलंदाजाचं नाव आहे अलंकार. अतिशय सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अतिथी कक्षामध्ये महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंग समोर असणारे सर्व बॅनर्स पाहू शकाल. यांचे एडिटिंगला खरं तर आर्यन पाटील आणि शुभम पाटील यांच्याकडून. या शुभमनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 2000 कॅश प्राइज असणार आहे शुभमसाठी. जाऊया शुभमकडे. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. शुभम काय करणार. ओ 2 चान्स मध्ये सुद्धा संधी उगली गेली. संधीचं सोनं करता आलं नाही. परिणाम स्वरूपात एक धावसंख्या पूर्ण. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटलावरती 31च्या घरात 31. लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 बाद. 31 धावसंख्या धावपटलावरती आहे. वरेडी आणि त्याचबरोबर म्हणजे स्पोर्ट्स चिरनेर या दोन्ही संघाच्या संघनायकांना सेकंड कॉल. अंतिम षटक सुरू होण्या अगोदर आपली रिपोर्टिंग या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. झटपट सामने फटाफट उरकले जातील. 10:15 वाजतायत. आपल्याला अगदी 2:30 वाजेपर्यंत आजच्या मॅचेस संपतील अशी अपेक्षा करूया. हो, गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. सरळताने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरला. सरळ चेंडू गेला. यष्टीरक्षक विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली आहे. त्या स्थितीमध्ये स्कोर राहिला 31 धावसंख्या धावपटलावरती. 4 खेळाडू बाद झालेत आर्यन ग्रुपचे. शिवशंभो कळंबुसरे टीम. खरं तर एक गाव एक टीम खेळत असताना आपल्याला अनेक गाव पाहायला मिळतात, परंतु बऱ्याचशा गावांमध्ये दिघाटीचा उल्लेख केला मी मगाशी. दिघाटी या संघाला चेअरअप करताना प्रीमियर लीग मध्ये आम्ही एक संकल्प सोडला होता की आपण परत एकदा नवीन जोमानं एकत्र खेळूया आणि ते खेळण्यासाठी उतरले आणि पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी इथे मात्र अतिशय चांगली कामगिरी करताना दिसला तो दिघाटी संघ. या षटकातील पुढचा चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू, शेवटचा चेंडू असावा शुभमचं.
32 धावसंख्या धावपटलावरती. येस, शैलेश राऊत साठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक झेलला 1000 रुपये कॅश प्राइज आणि डान्स नृत्याविष्कार करत जर डान्स झेल पकडला तरी 5000 रुपयाचे कॅश बंडल मंडल कडून दिले जाणार आहेत. या ठिकाणी गोडके सरांचं प्रस्थान होताना दिसतोय, ज्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य मंचावरती पाहिला होता. आणि इथे पाहू शकाल षटक संपलं गेलं चौथं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आर्यन चिरले 4 बाद 35च्या घरात. खेळाडूचं पाणी घेऊन हरिभक्त परायण रमेश मारुती गोंधळी यांचं इथे शुभ आगमन झालंय. आणि हा संपूर्ण आपण जे बॅनर्स पाहताय सध्याच्या घडीला या रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंग चे सर्वा राहुलजी प्रधान यांचं इथं आगमन झालं. मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. धावपटलावर धावसंख्या 34. अनेक मान्यवरांची मांदी याली क्रिकेट स्पर्धेला पाहत आहे. राजू चिरोळेकर एक काळ क्रिकेटचा ज्यानं गाजवलाय चिरनेर गावासाठी, त्यांचंही आगमन आहे. मनपूर्वक साऱ्या मंडळींचं आम्ही स्वागत करतो. एका षटकानंतर मान्यवर चला सुशांतजी पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपला या ठिकाणी अगदी आदरपूर्वक सन्मान ज्या मान्यवरांचं केलं जाईल. रायगड प्रीमियर लीगचा गतवर्षीचा पर्व यशस्वी ओवेच्या मैदानावरती साकारला गेला. क्रिकेटचे अनेक तपस्वी आले. रायगड ठाणे, रायगड युवा, ठाणे युवा अशा अनेक प्रदर्शनीय सामन्यांचा स्वाद टेनिस क्रिकेटच्या क्रीडा चाहत्यांना देण्यात आला. असे आई ग्रुप ऑफ महाराष्ट्राचे प्रेसिडेंट अध्यक्ष माननीय कैलासदादा म्हात्रे मुख्य मंचावरती आपल्याला ऑन स्क्रीनवरती दिसत आहेत. बाजूला पाहू शकाल व्यावसायिक क्षेत्रामध्ये अतिशय कमी वयात ज्यांनी आपल्या स्वतःची नावाची ओळख निर्माण केली. चिरले गावचे सरपंच सुधाकरराव पाटील, काका पाटलांचे चिरंजीव, वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत सध्या खरं तर आर्यन ग्रुप ऑफ कंपनीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर. सामाजिक बांधिलकी शिवव्याख्यात्यांना सुद्धा या ठिकाणी अगदी आपल्या फॅमिली इव्हेंटमध्ये कंपनीच्या आमंत्रित करून प्रत्येक खरं तर एम्प्लॉयला बेस्ट एम्प्लॉय ऑफ द अवॉर्ड दिला जातोय दर वर्षाचा, ज्यांच्या माध्यमानं. आणि म्हणूनच आपल्या कंपनीची ग्रोथ करताना आपल्या सर्व खरं तर कंपनीच्या त्या एम्प्लॉई, सर्व कामगारांना आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व चाहत्यांना क्रिकेटमधून सुद्धा आनंद देत आहेत. दर महिन्याला मॅचेस असत आहेत आर्यन ग्रुप ऑफ कंपनीच्या. निर्दोष या ठिकाणी टीम कॅप्टन म्हणून नेतृत्व करतोय. षटक असणार आहे शेवटचं आदित्य पाटील. बॅटला ब्रश झाला होता या वेळेला रोहितनं केली चुकी. चेंडू सरळ हातातून निसटला गेला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन आला आदित्य. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय चिरनेर, एंड कडून मारा करतोय. फलंदाजी मार्क वरती आहे प्रशांत साठी दुसरा चेंडू. हो, या ठिकाणी फटका फसलाय. स्वतः गोलंदाज पकडणार झेल. प्रशांत या वेळेला होईल बॅक टू पॅव्हिलियन. हे आहे कलंबुसरेचं आगलं वेगळं रसायन. शैलेश राऊत ऑन स्क्रीनवरती डान्स करताना पाहतोय. धावसंख्या धावपटलावरती आहेत 34च्या घरात 34. 5वं षटक. 5व्या षटकात आतापर्यंत 2 चेंडू फेकले. पहिला निर्धाव तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट फॉलोअप झाला. झेलच्या स्वरूपामध्ये स्वतःनं झेल पकडलं. या वेळेला त्याला रस्ता दाखवला, प्रशांतला तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज ऋतुज घरत. आर्यन ग्रुप कडून ऋतुज येतोय. मिडल ऑर्डरला खेळणारा इन ॲट नंबर 7 7व्या क्रमांकावरती येतोय ऋतुज. तदनंतर पेठ संघाचे स्पॉन्सर पप्पू शेठ कलंबुसरे. आणि या खरं तर अगदी त्यांच्याकडून आमच्या कॉम्बॉक्स साठी मेजवानी आहे.
थँक्यू पप्पू शेठ. आपलंही मनस्वी आभार आणि संघालाही तुझ्या दिल्या जात आहेत शुभेच्छा. इथे पाहू शकाल आजचा दिवस खास आहे आमच्या आयोजकांसाठी, कारण राहुल बर्थडे बॉय ज्याचं अभिष्ट चिंतन या ठिकाणी साकारलं जाणार. अतिशय सुरेख स्क्वेअर लेगच्या दिशेनं टोलवला, आउट ऑफ द रूप प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आर्यन ग्रुप ऑफ कंपनीचा एक ब्रँडेड दर्जेदार षटकार. या षटकारानिशी धावसंख्या बदलली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 40. 6 बाद 5 बाद 40 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. परत एकदा फलंदाजी मार्कवरती तोच फलंदाज ऋतुज खरत. बॅटच्या बुंद्यात टाकलेला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. या वेळेला नो स्वायर मारा. स्टेपअप झाला फलंदाज गोलंदाज. अतिरिक्त खरं तर स्टेपिंग करताना पंचांच्या चोखंदल खरं तर नजरेतून नो स्वायर मारा, खराब मारा घोषित करण्यात आला. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 42. शैलेशसाठी सुवर्ण संधी असणार आहे. डान्स करत जेल पकडला तर 5000 कॅश प्राइज. ओनली शैलेश या नावासमोर सी हे डिजिट लागलं की तुम्हाला, हे अक्षर लागलं, अल्फाबेट लागलं की तुम्हाला 5000 कॅश प्राइज. ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय डोंगीकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे. अतिशय सुरेख, उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. मिस अंडरस्टँडिंग, छेलचा मात्र जज करता आलं नाही. 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. 3 धावसंख्या पूर्ण झाल्या. 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या 3 निशी वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 45च्या घरात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अर्धशतकी केली झाली तर या मैदानावरती तशी पाहता संमिश्र आहे, परंतु गोलंदाजांना सपोर्ट करणारी धावपट्टी आहे चिरनेरची मातोश्री मैदानावरची. 5 षटकांमध्ये 55, 50, 42 अशाच धावसंख्या इथं होत आहेत. अतिशय सुरेख, अप्रतिम बॅरेशन पाहू शकाल आदित्यचं. आदित्य एक उगवता तारा शिवशंभ कळंबुसरे या संघाकडून खेळतोय. आणि इथे मात्र सेकंडला चेंडूची अतिशय उत्तम डिलिव्हरी केली. गुड लाईन स्पॉटवरती विशिष्ट उंची दिली. झपकन चेंडू फलंदाजाच्या अगदी नाकासमोरून गेला. एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव. शेवटचा चेंडू. यावेळेस पाहू शकाल 17ची समाप्ती झाली. आतापर्यंत 5 षटकांचा खेळ संपला. आर्यन ग्रुप कंपनीसाठी, आर्यन संघासाठी शिवशंभू कळंबुसरे संघाकडून 30 चेंडूंमध्ये आर्यन चिरले संघानं उभ्या केल्या त्या 45 धावा. 46 धावांचं आव्हान ठेवलंय. चला तर जाऊया थेट मंचाकडे, ज्या ठिकाणी राहुलचं अभिष्ट चिंतन केलं जाईल. सुशांत सागर ट्रॉफीचे एक आयोजक आणि आयोजनातून वंडर बॉय चिरनेरचा, प्रिन्स खरं तर चिरनेरचा, ज्याचं अभिष्ट चिंतन सन्माननीय आई ग्रुप ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष कैलास दादा मात्रे आणि आर्यन ग्रुपचे डायरेक्टर, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर समीर शेठ पाटील यांच्या उपस्थितीतून. साऊंड ऑपरेटर रेडी. साऊंड ऑपरेटर. चला या ठिकाणी पाहू शकाल सुशांत सागर स्मृती चषक आणि या स्मृती चषकाच्या मुख्य आयोजकाचा अभिष्ट चिंतन. आजचा दिवस आहे तसं पाहता 7 मार्च 2026. अभिष्ट चिंतन आहे राहुल मोकलचा अभिष्ट चिंतन साजरा होतोय. काउंटडाऊन सुरू होतील. इव्हेंट 5 4 3 2 1 स्टार्ट.
चला लगेचच मी सुशांत पाटील यांना विनंती करेन उत्सव मूर्तीला घेऊन कैलास दादांचा आदरपूर्वक सन्मान करूया. खरं तर सातत्यानं ज्यांचं वेल फार व्यस्त असतोय, मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांचं आयोजन केलं जातोय. रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वापासून आतापर्यंतच्या प्रत्येक पर्वात तुम्हाला I11 ओवे हा संघ पाहायला मिळाला. त्या संघाचे संघ मालक महाराष्ट्र आई ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय कैलासदादा म्हात्रे यांच्या समवेत ते क्षण टिपताना दिसत आहेत. एक डॅशिंग नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वात राहुल, मी विनंती करेन सन्माननीय सुशांतदादा पाटील आणि तदनंतर निश्चितच, आणि त्यासाठी गतवर्षीचं पर्व पाहिलं, उत्तम नीटनेटकं नियोजन होतं आणि त्या नियोजनातून मुख्य आयोजक कैलासदादा म्हात्रे ओवेच्या पेठच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. राहुल सोबत त्यांच्या मित्रांची छानशी क्षणचित्रांची टिप्पणी पाहायला मिळतोय. कैलासदादांना विनंती करेन चला आपला आदरपूर्वक सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये घ्यायचा आहे. महाराष्ट्रातील ज्या ग्रुपच्या नावाचा दबदबा आहे आणि त्या ग्रुपचं नाव आहे आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र आणि आई ग्रुपचे सर्व सन्माननीय कैलास दादा म्हात्रे याचं शुभागमन इथं झालं. दुसरी रजनी आहे मंजित स्पोर्ट चिरनेर आणि त्याचबरोबर वरेडी, दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल आहे. इथे मान्यवरांचा सत्कार झाला की टॉस होणार आहे. सामना सुरू होतोय. 46 धावांचं आव्हान. चला कैलासदादांना विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्सकडे सुशांत पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. विकासजी विक्की घोडके यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते कैलासदादांचा आदरपूर्वक सन्मान असेल. राहुल बर्थडे बॉय सुद्धा त्यांच्या सोबत असणार आहे. सेकंड मॅच आणि त्याचा टॉस जेव्हा झाला तर थर्ड मॅचचा, तिसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी कैलासदादा म्हात्रे आयोजकांना विनंती असेल जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. महाराष्ट्रातील आई ग्रुपचे सर्व कैलास म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतोय. सातत्यानं आर्थिक पाठबळ राहिलं, त्याचबरोबर या सातत्यानं समाजात वावरताना या युवकांना आपल्यातीलच म्हणून समजणारे सुशांत दादा पाटील याच्यावरती असणारं प्रचंड प्रेम कैलासदादांचं आणि म्हणूनच त्या स्पर्धेमध्ये कैलासदादा हे या मंचावरती आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारतायत. चला मंजित स्पोर्ट्स चिरनेर आणि वरेडी, चला या लगेच दोन्ही कॅप्टन मध्ये नाणेफेकीचा कौल होईल. गुरमीत सिंग यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल. या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ, त्या संघाला चषकासोबत दिले जाणारे 1 लाख रुपये कैलासदादा म्हात्रे यांच्याकडून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल त्यांच्या उदात्त दातृत्व असणाऱ्या त्या भावनेसाठी. दानशूर दातृत्व इथं मी कैलासदादांना विनंती करेन चला सन्माननीय गुरमीत सिंग यांचा आदरपूर्वक सन्मान होईल आणि तिथे कैलासदादा म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. गुरमीत सिंग यांच्या अंगावरती वस्त्रालंकार मायेचा आहे, प्रेमाचा आहे. कैलासदादा म्हात्रे यांच्या शुभ उपस्थितीत चला मंजित स्पोर्ट्स आहे चिरनेर, अक्षय घाग सर प्लीज चला या, आपला या आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. अक्षयजी घाग अतिथी कक्षात आहेत. पहिला षटक सुरू आहे आपल्याला मैदानावरती आणि इथे अक्षय घाग यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय. जय श्रीराम म्हणत या स्पर्धेचा देखना उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि आज दुसऱ्या रजनीतील तिसरी मॅच चिरनेर बनाम वरेडी. चौकार येतोय, चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या वधारली जाईल. 5 धावसंख्या धावपटलावरती आहेत. शिवशंभो कलंबोसरे, चला वरेडी संघाचा संघनायक आहे का? वरेडी संघाचा संघनायक वरेडी संघाचा संघनायक टॉस साठी येईल. मंजित स्पोर्ट्स चिरनेर या संघाचा संघनायक प्रेझेंट आहे. खरं तर पाहुण्यांचा सत्कार नसता तर आपल्याला
स्पोर्ट चिरनेर संघाचा संघनायक. चला मी कैलास दादांना विनंती करेन, आपण टॉस टाकायचा आहे, टॉस घ्यायचा आहे. वरेडी आणि म्हणजे स्पोर्ट चिरनेर दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये टॉस होईल. सेकंड नाईट थर्ड मॅच, थर्ड टॉस, तिसरा सामना आणि तिसरा नाणेफेकीचा कौल. आई ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष कैलास म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स कडे होतो आहे. मंजित स्पोर्ट चिरनेर होम ग्राउंड वरती यजमान संघ आणि वरेडी. टॉस जिंकलाय वरेडी संघानं आणि निश्चितच त्यांचा निर्णय येईल. तोपर्यंत जाऊया परत एकदा, कारण महत्वपूर्ण लढत आहे. आर्यन चिर्ले बेपक्ष शिवशंभो कलम भोसरे. जातोय मायक्रोफोन वरती आवाज असणार आहे रिवॉल म्हात्रे. थँक्यू, धन्यवाद. तत्पूर्वी या स्पर्धेला राहुलजी मोकल यांचे नातेवाईक महेश केणी यांच्या इथे शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करेन की आपला शुभ सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. महेश केणी यांना विनंती करेन. काही क्षणामध्ये अनेक मान्यवरांचं शुभ आगमन होईल. सन्माननीय गुरमीत सिंग ज्याने या स्पर्धेला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिलेली आहे, मी त्यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. गुरमीत सिंग साहेब, झाले स्वागत त्यांचं, पण मनपूर्वक आभार. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या आपण दिलात. ओ टू रिवॉर्ड सर. इथे मात्र हवेमध्ये झेल आणि हा झेल टिपलाय. खरं तर आपण पाहिलं तर फ्री हिट होता. 14 धावा धावफलकावर लागल्यात. त्यानंतर मात्र ही एक मिळाली. 15 धावा लागल्यात. करण मडवीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आतापर्यंत वसूल झाल्यात. अपेक्षा होत्या करण मडवीकडनं की चांगली गोलंदाजी होईल. अगोदर 2 धावांची पॅनल्टी आहे चिरले संघाला आणि त्यामध्ये धावा ही कमी पाहायला मिळाल्या. खरं तर पंडित सर राजेंद्र बॅटिंग खूप खराब झाली आहे. मी म्हणेन आर्यन चिर्ले टीमची. जसा करण मडवी निर्दोष बाद झाला ना, नंतरच्या फलंदाजांनी पूर्ण निराशा केली. ओ डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय. स्टेअर केला या बॉलला, सिली मिड ऑफला एक सिंगल मिळाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा वसूल केल्यात, प्लस 2 धावांची पॅनल्टी ऍड होईल. म्हणजे 18 धावा धावफलकावर लागल्या जातील. 46 धावांचं छोटस लक्ष आहे. त्यामुळं कमी धावांच्या आव्हानासाठी प्रचंड संघर्ष करावा लागेल आर्यन चिर्ले संघाला. आणि तो संघर्ष करत असताना करण मडवीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा वसूल केल्या. खराब गोलंदाजी. तर नवीन गोलंदाज मैदानात येतोय अलंकार घरात. अलंकार घरातला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल फ्लाय झालाय ब्लॅक स्क्रीनच्या जवळ, एक सिंगल मिळेल. ते मात्र एका धावेवर समाधान मानावं लागलं. फर्स्ट इनिंग सुरू असताना बघा ज्या पद्धतीनं करण मडवीनं रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला, तिथे झालेली चूक. त्यानंतर निर्दोषनं अगदी हलकस लॉफ्ट स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑफ कडे केला, तो जेल बाद झाला. त्यानंतर मात्र एकही फलंदाज चांगला खेळला नाहीये. शॉर्ट पिच बॉल होते. मला आकाश गरज जे के दादाची आठवण झाली. कदाचित तो या टीम मध्ये असता तर चांगली बॅटिंग ही पाहायला मिळाली असती. परंतु नवीन नवतरुणांना तो संधी देतोय. त्यामुळे या यंग स्टार खेळाडूंना चांगला खेळ करावा ही त्यांची अपेक्षा असते. हा बॉल चांगला आहे अलंकारचा. डॉट बॉल. हेच बॉल फेकावे लागतील जर या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल कलंबुसरे संघाच्या विरोधात, कारण लो स्कोरचा मॅच आहे. रोहित पाटील आणि समीर पाटील ही जोडी मैदानात खेळते. खूप चांगली बॅटिंग समीर पाटील करतोय. एक षटकार एक चौकार ठोकलाय. हो लाफ्ट केलाय वाडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक नाही कोणी. चेंडू जाईल एका टप्प्यानं. 1 बाउन्स सीमा पार. 4 रन्स. चौकाराच्या मदतीनं 23 धावा धावफलकावर लागल्यात. म्हणजे अर्धा पल्ला जवळ जवळ या दुसऱ्या ओव्हर मध्येच पार झालाय.
आता उरल्यात फक्त 23 धावा. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंच्या समाप्तीनंतर 23 लागल्या. डावखुरा फलंदाज सागर पाटील आणि त्याच्या सोबत अर्थातच रोहित आणि समीर. सागर माफी असावी, समीर पाटील आणि रोहित पाटील ही जोडी मैदानात खेळत असताना समीरचं कौतुक करावं लागेल. डावखुऱ्या बॅट्समननं खूप चांगली बॅटिंग केली आहे. खर तर चिरनेर गाव म्हटलं तर या वर्षाच्या हंगामामध्ये चिरनेर संघ खूप चांगला फॉर्मात आहे. राजेंद्र, क्रिशा डिजिटल ट्रॉफी कुंडेवाल गाजवली. उसाटने देखील स्पर्धा गाजवली, सोनारी स्पर्धा गाजवली आणि पाचगाव प्रीमियर लीग मध्ये देखील खरं तर 2 टीम याच गावच्या पुढे अग्रेसर आहेत. म्हणजे चिरनेर गावात आता क्रिकेटमध्ये खूप अग्रेसर होतोय. हा, आणि राजेंद्र भगत सारखं का मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं पंडित सर. आणि आज बघितलं ना साहिल सारखा बॅट्स काय हलकस स्टेअर केलंय. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मिळेल. धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावेल. 25 धावा धावफलकावर लागल्यात. चर्चा सुरू होती चिरनेर संघाची. पेन या ठिकाणी एक प्रसिद्ध मैदान, सचिन तेंडुलकर या मैदानावर आज चिरनेर संघ खेळतोय. मैदानावर त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत. चर्चा सुरू होती आता संघाची. हो, चांगला बॉल. इथे मात्र डॉट जातोय अलंकार घरातचा. आणि अशा परिस्थितीमध्ये अलंकार घरातनं चांगली गोलंदाजी केली. म्हणेन एक चौकार जरी आला असला ना, त्यानंतर मात्र कमबॅक केलं अलंकारनं. अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि संघाची एकूण धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावर. आता 18 बॉल बाकी असतील आणि विजयासाठी लक्ष उरलंय 21 धावांचं. 18 बॉल 21. अजूनही काही बिघडलं नाहीये मी म्हणेन. येणाऱ्या नंतरच्या गोलंदाजांनी जर चांगली गोलंदाजी केली ना, तर हा मॅच आपल्याकडे झुकवण्याची क्षमता ठेवू शकतोय. कारण आज चिर्ले संघ मैदानावर खेळतोय. आर्यन चिर्ले आणि आर्यन चिर्लेचे प्रमुख प्रणेते आणि खरं तर स्पॉन्सर पुरस्कृत समीरजी पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. ओ, लवली बॉल. डॉट जातोय. या डॉट बॉलची समाप्ती करावी लागेल. करण मडवीला पाचारण केलंय. करण मडवीनं पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. 16 दिल्या होत्या. 2 धावांची पेनल्टी. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये 18 नोंद केल्या गेल्या. परंतु त्याच करण मडवीला आमंत्रित केलंय. कारण करण मडवीवर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला अनुसरून सार्थक अशी गोलंदाजी करावी लागेल. करण मडवीला नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. नावाप्रमाणे कार्य करावं लागेल. परंतु हा बॉल पंचांचा इशारा येतोय. फलंदाज होतोय त्रिफलाचीत बाद. शिवशंभू कळंबू श्री संघाचा विचार केला तर पहिला ब्रेक थ्रू मिळालाय रोहित पाटीलच्या स्वरूपात. ज्या रोहितनं 4 धावांचं योगदान दिलं, 6 बॉल खेळलाय. मात्र समीर पाटील आणि त्याच्यासोबत आदित्य पाटील आता नवीन बॅट्समन येईल. एकमेव समीर पाटील डावखुऱ्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आहे. इकडे करण मडवीनं मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. बघा, आकाश घरात जेकीदादा सारखे बरेच समर्थक तुमच्या पाठीमागे असतात. त्यांना निराश करता कामा नाहीये. हे दाखवत असताना करण मडवीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. हो हो, इथे प्रयत्न होता प्रतिम. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? टाळ्या वाजवताय चिर्लेकर. म्हणजेच हा खेळाडू होतोय झेलबाद.
अलंकार घरातनं टिपलेला अप्रतिम झेल आणि या झेलनं पुन्हा एकदा कमबॅक केलंय चिर्ले संघाला. चेंडू आणि धावांचं अंतर येणारे 15 बॉल आणि आता विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 21 धावा. व्हॉट ए कॅच. जबरदस्त झेल टिपलाय अलंकार घरात. कौतुक करावं लागेल अलंकारचं. मागच्या ओव्हर मध्ये 7 धावा आणि गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी. त्याचबरोबर काय क्षेत्ररक्षण सजवलंय. तत्पूर्वी विनंती आहे अक्षय मुंबईकर बेशवेगावचे सुपुत्र की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायत चिरनेरच्या विद्यमान सदस्या वनिताताई गोंधळी यांचे यजमान काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय चंद्रकांतजी गोंधळी यांचे इथे शुभ आगमन झालं. प्रथमतः सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीने आम्ही त्यांचं शब्द सुमनानं स्वागत करतोय. काय जबरदस्त करण मडवी कमबॅक करतोय बघा. जो षटकार जो असं वाटत की षटकार होईल परंतु तिथे मात्र झेल अलंकारनं टिपलाय. पुन्हा एकदा करण फास्टर बॉलर पंचांना पार करून डावखुऱ्या फलंदाजाला पुन्हा एकदा झेल. ओहो विकेट हॅट्रिक करण मडवीच्या नावावर या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. डावखुरा फलंदाज समीर पाटील बॅक. स्वप्नील बॅक टू डगआउट. दिल चुराया है करण मडवी ने हमारे मेहमान समीर पाटिल का, जिनके ओर से 10,000 का इनाम करण मडवी के लिए आया. जोरदार तालियां दोस्तों. 10,000 रुपये. इथे मात्र समीरजी पाटील आर्यन चिर्ले टीमचे सर्वे आणि आर्यन चिर्ले साठी हवं ते लागेल ते या टेनिस क्रिकेट साठी देणारे समीरजी पाटील यांच्याकडनं करण मडवीसाठी 10,000 रुपयाचं बक्षीस आलंय. क्या बात आहे. समीकरण बदलला. येणारे 15 बॉल आता 21 धावांची आवश्यकता. हाच तो करण मडवी ज्यानं 16 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यावर पुन्हा विश्वास. आतापर्यंत एकही धाव खर्च नाहीये. ओ अजून एकदा झेल परंतु हलकस पॅडल स्वीप केलं. तिथे चांगलं वाईन कडे क्षेत्ररक्षण जबरदस्त झालं आणि त्यामध्ये एक सिंगल मिळाली आहे. करण मडवीचा विचार केला ना तर विकेट हॅट्रिक. पहिल्या बॉलवर डॉट बॉल. 4 बॉल डॉट गेले आणि 5व्या बॉलवर एक धाव आली आहे. कमालीचं कमबॅक. अप्रतिम गोलंदाजी. आता 13 बॉल 20 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 20 धावा. काय मोमेंटो शिफ्ट झालाय. खरं तर आपण बघितलं ना या मॅच मध्ये पूर्णपणे मनीष मोमेंटो शिफ्ट झालाय मी म्हणेन. ओहो पुन्हा एकदा लाऊड अफेल. फलंदाज त्रिफलाचीत बाद. अजून एक 4थी विकेट आणि समीरजी पाटील का 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं करण मडवीला. कारण या मॅचचं मोमेंट शिफ्ट करून दिलंय करण मडवीनं. आता येणारे 12 बॉल 20 धावांची गरज. अतिशय रफ अँड टफ हा सामना पाहायला मिळाला. समीर पाटील साहेबांचा आर्यन चिरोळे हा संघ व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग यश निर्माण करत असताना क्रिकेटची एवढी आवड आहे की त्यांना नक्की पाहायला मिळतोय. थोडा चेहऱ्यावर त्यांचे टेन्शन या सामन्यामध्ये. पण करण मडवीनं टेन्शन घालवलंय. पण पाहायचा येणाऱ्या या 2 षटकामध्ये या सामन्याचं चित्र काय असेल आपण ऐकूया. रिवाळजी म्हात्रे यांचा आवाज. नितेशजी पंडित सर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र तथा रिवाळजी म्हात्रे एक उत्तम निवेदक, उत्तम समालोचक आणि उत्तम शिवभक्त. त्यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच राजेंद्र भगत. खरं तर आपण पाहतो या मॅचला पूर्णपणे कडाडणी दिली आहे ती करण मडवीच्या षटकामध्ये. 12 बॉल आता 20 धावांची गरज. तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुमच्या समोर अडचणी किती आहेत. तुमच्या अडचणींना नक्की सांगा. तुमचे स्वप्न किती मोठे आहेत. हे स्वप्न दाखवत असताना आर्यन चिर्ले लढतोय, संघर्ष करतोय. सिंगल आली आहे. डीप कव्हर पॉइंटला दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात. बॅट्समन एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळते श्रीकांत आणि नयन.
समीर पाटीलच्या बॅटिंगसाठी 1000 आणि कोलंबस सामना जिंकतोय तर 5000 आदर्श परिवार. क्या बात आहे राजेंद्र. बघा दोन्ही बाजूंनी आता हा संघर्ष सुरू झालाय. दोन्ही बाजूंनी पैशाचा पाऊस पडतोय. खर तर एका बाजूला आदर्श ग्रुप जिथे मात्र 5000चं पारितोषिक दिलं जाईल सामना जिंकला, परंतु एका बाजूला समीरजी पाटील हो सरळ स्ट्रेट केला ऑन द राईस केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र एक सिंगल मिळेल. करण मडवीनं चेंडू उचललाय. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 29. येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 17 धावा. काय मॅच रंगतोय बघा. एका बाजूला ज्या पद्धतीनं आपण विचार केला तर लो स्कोरचा सामना असं वाटलं की लवकरच सामना संपेल. 2 धावांची पेनल्टी मिळाली होती शिर्ले संघाला. गोलंदाज विनीत हा चेंडू डॉट फेकला जातोय. विनीत मडवे 2 धावा अगोदरच पॅनल्टीच्या ऍड करून हे समीकरण तुम्हाला सांगितलं जात आहे. 17 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीत पाहायला मिळते. विनीतचा हा बॉल स्टीअर केलाय डायरेक्ट हिट आणि फलंदाज होतोय रनआउट. विनीत मडवी हा गोलंदाज दिलीप मडवी यांचा पुतण्या एका दिलीप मडवी यानं काळ गाजवला. त्या दिलीप मडवी यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक विकेटला विनीतसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. खऱ्या अर्थानं फिरकीचा जादूगर म्हणून दिलीप मडवीनं चिरोल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना खूप सारी मैदानं गाजवली. आज त्यांचा पुतण्या या मैदानामध्ये हा खेळ गाजवतोय. मनपूर्वक सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं दिलीपजी मडवी यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आणि नक्कीच राजेंद्र सर असं म्हणतात ना की बाळाचे पाय हे पाळण्यातच दिसतात आणि हा टेनिस क्रिकेटचा बालकडू दिलीप मडवी यानं पाजला जणू काही या विनीत मडवीला आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय. थँक्यू. तत्पूर्वी मान्यवरांचं शुभ आगमन होतं ज्यांची प्रतीक्षा आम्हाला होती. असे सन्माननीय तेजाब शेठ मस्के साहेबांचं शुभ आगमन होतं. ऋषिकेश एंटरप्राइजेस बोरी या गावातील सुपुत्र सन्माननीय तेजाब शेठ मस्के साहेबांचं आगमन होतं. त्यांच्या समेत उरण नगरीचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय अतुलजी ठाकूर साहेबांचं शुभ आगमन होतंय. त्यांच्या समेत सन्माननीय नंदूजी पाटील, समीरजी तेडंगे या सर्व मान्यवरांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत होतं. खऱ्या अर्थानं तेजाब शेठ मस्के एक व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग नाव. फलंदाज इथे कॅच आउट. मॅच खूप रंगतदार आली आहे. पाहुण्यांची संगत मॅच मध्ये आली रंगत. येणारे 6 बॉल 17 धावांची गरज. काय घडलं होत्याचं नव्हतं झालं मित्रांनो. कसा सामना रंगलाय बघा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये अर्धा पल्ला गाठला होता. मी म्हटलं की पंडित सर 23 धावा पहिल्या 2 ओव्हर मध्ये झाल्या होत्या आणि इथे मात्र आता सामन्यातलं चित्र बदललंय. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना. विनीतनं एका पण कौतुक करूया ज्या विनीतनं या ओव्हर मध्ये 3 धावा. दिलीप मडवी खूप खुश असतील आपल्या मुलावर ज्यानं केलेली कामगिरी या मॅचला कलाटणी दिली आणि या पुतण्याने केलेली कामगिरी अप्रतिम. जिथे मात्र सामन्यातलं चित्र बदललं. 3 धावा खर्च केल्या. मी म्हटलं होतं जेके दादाला 40, 45, 50 धावा जरी काढल्या ना तरी या मॅच मध्ये कमबॅक करू शकता तुम्ही आणि तेच काहीतरी पाहायला मिळालं. आकाश घरात जेके दादा खुश आहेत आता आपल्या खेळाडूंवर. अगोदर रागानं ओरडत होते की बॅटिंग चांगली झाली नाहीये. शॉर्ट बॉल टप्पे बॉल देखील या ठिकाणी खेळता आले नाही बॅट्समनला, परंतु गोलंदाजांनी केली करिश्मा. ज्या पद्धतीने करण मडवीनं मोमेंट शिफ्ट करून दिला. त्यानंतर विनीत मडवीनं 3 धावांचं षटक फेकलं. अलंकार घरातनं फक्त 7 धावांचं षटक फेकलं आणि तिथून पुढे या मॅचला पूर्ण कलाटणी आली आहे. कलबुचरे संघ अडचणीत आला होता. येणारे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. 6 बॉल 17 का खतरा. एका बदला आदर्श ग्रुप सांगतोय की सामना जिंकला तर 5000. समीरनं चांगली बॅटिंग केली त्याच्यासाठी 1000, परंतु येथे आता 6 बॉल. आदर्श परिवार कडनं करणचे 10,000 रुपये देखील समीर शेठ पाटील यांनी जमा केले आमच्या स्कोरर कडे. करण मडवीसाठी 10,000. बघा पैसे जमा झालेत. नुसते बक्षीस लावायचं नाही तर त्यांनी जमाही केलेत. आदर्श ग्रुप देखील इथे आदर्श परिवार देखील सज्ज झालाय.
प्रत्येक विकेटसाठी 500. प्रथमेश मडवी यांच्याकडनं चला 6 बॉल 17चा खतरा कोणाला लागणार या ठिकाणी कलंबुसरे की चिरले शिवशंभू कलंबुसरे विरोधात आर्यन चिरले. आर्यन हे ब्रँड आहे आणि ब्रँड का सांगत असताना समीरजी पाटील यांचा संघ. पहिला बॉल येस अंपायर आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव मिळेल. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज ऋतुज घरात. 6 बॉल 17ची आवश्यकता होती. आता 6 बॉल 16. 6 चेंडू 16 धावांची गरज. ऋतुजचा पहिला बॉल. बॅट्समन मात्र उभा आहे. ओ हाफ ट्रॅकरचा बॉल. अगदी परफ्यूम डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी सुगंध देणारा बॉल नाकाला जवळून गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर. येणारे 5 बॉल 16ची गरज. बघा आज चिरले गाव 2-2 स्पर्धांमध्ये खेळतोय. धाकटी जू या ठिकाणी देखील एक चिरले. एन्जॉय बॉयज. आणि इथे फलंदाज बाद होतोय. धाव मिळणार नाहीये म्हणजेच उरतील धावा. 4 चेंडू 16 धावा. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये करताना खेळाडू पाहायला मिळत आहेत. 12 वाज खेळाडू जाईल याची नोंद घ्या. परंतु मॅच कडे वळूया. 3 बॉल 16 धावांची आवश्यकता. ओ लावली बॉल. डॉट अजून एक जातोय. समजत नाही फलंदाजाला. कन्फ्यूज झालाय. बीट झालाय. आता 2 बॉल 16. काय सामना पंडित सर वळलाय बघा. 46 धावांची आवश्यकता होती. असं वाटलं होतं की कलंबुसरे संघ सहज सामना जिंकेल. परंतु आता 2 बॉल 16. आकाश गरज जे की दादा खूप खुश असतील आता. त्याचबरोबर समीरजी पाटील. हाय बॉल. बिया बॅट्समन पूर्णपणे कन्फ्यूज झालाय. गोंधळलाय मैदानाच्या आतमध्ये. तिकडे धाकटी जुई मध्ये देखील एक चिरले संघ विजय झालाय. म्हणजेच एन्जॉय ग्रुप एन्जॉय संघ चिरले. आज चिरले गाव काय ऐकणार नाहीये. त्यामुळे आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता. मेडन ओव्हर जातोय की काय हे चिन्ह होतं. आणि अशा प्रकारे 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल वाईड. एक वाईड आहे पहिला सर. यस 1 बॉल बाकी आहे. चला जवळ जवळ मेडन ओव्हर जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. 1 वाईड बॉल आलाय पहिला. एकही बॅटला बॉल लागला नाहीये. कमालीची गोलंदाजी ऋतुज घरातची. आता सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक. समीरजी पाटील यांचे 10,000 करण मडवीला इथे मात्र प्राप्त झाले. आणि करण मडवीनं ती ओळख स्पष्ट केली बघा दुसऱ्या ओव्हर मध्ये. अशा प्रकारे आर्यन चिरले संघ विजयी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण सन्मानाकडे वळूया. हा सामना या सामन्याचा सामनावीर नो डाऊट पण लगेच स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच जे संघ असतील टॉस झाले असेल निर्णय घ्या आणि मैदानात उतरा. मैदान मोकळा ठेवू नका प्लीज. अगदी वेळेचा बंधन असेल. प्लीज कोऑपरेट. या सामन्यातला सामनावीर नो डाऊट करण मडवी ज्यानं 4 विकेट 14 धावा अप्रतिम कामगिरी केली. आर्यन चिरले संघाचा करण मडवी मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर 10,000 रुपयाचं पारितोषिक समीरजी पाटील यांच्याकडनं. संमेश्वर